बोंधू अशोक खरातचं नागपूर नंतर आता सोलापूर कनेक्शन उघड झालंय। कल्पना खरात हिच्या नावानं जमीन खरेदी केल्याचं समोर आलंय। उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण या गावात जमीन खरेदीची नोंद झाली आहे। एकरी 20 लाख रुपये प्रमाणे खरेदी केल्याचं समोर आलंय। तर कळमण गावातील 4.4 हेक्टर जमीन खरेदी झाली आहे। 20 जून 2025 ला ही खरेदी केल्याचं उतार्यावर नमूद आहे। उत्तर सोलापूर तालुक्यातल्या नियोजित शक्तीपीठ मार्ग जाणार असल्यानं अशोक खरात यानं पत्नीच्या नावानं जमीन खरेदी केली। येथील बहुचर्चित असलेला भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याचा आणखी एक कारनामा आपल्याला समोर आल्याचं चित्र दिसतंय। उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण गावामध्ये साधारणतः अशोक खरात आणि त्याची बायको कल्पना खरात याच्या नावाने 11 एकर जमीन जी आहे ती या ठिकाणी घेतल्याचं चित्र दिसतंय। ही जमीन जी आहे ती शक्तीपीठ महामार्गामध्ये जाणार होती आणि त्याचाच मोठा मोबदला मिळावा यासाठी कॅप्टन अशोक खरातने उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण गावामध्ये जे आहे तिथले रहिवासी असतील राजाराम रामचंद्र बनसोडे, त्याचबरोबर तेजस्विनी राजाराम बनसोडे, ही जी बनसोडे कुटुंबांची जी जमीन होती ती जमीन सामायिक होती। मात्र ही जमीन अशोक खरातने जे आहे ते शक्तीपीठ महामार्गामध्ये मोठा मोबदला मिळावा यासाठी 2 वर्षापूर्वी जे आहे ती खरेदी केल्याचं चित्र दिसतंय। इथले जे मुख्य शेतकरी होते बनसोडे काका कशा प्रकारे ही तुमची जमीन होती आणि कशा प्रकारे विकली गेली, काय सांगाल? काय मला अडचण होती, माझ्या मुलीचे लग्न ठरलं होतं आणि लग्न ठरल्यामुळे पैसा माझ्याजवळ नव्हता। त्यामुळे मी जमीन विकली त्यांना। पण 1-1.5 वर्षानं मी त्यांना बोली केली होती मी किंवा जमीन तुम्हाला जर विकली तर बरं माझ्या पैसे काय समजा काय काळांतरानं पैसे आलं तर मी परत घेतो जमीन। तर मला म्हणले होय घेऊन टाका। आणि तेवढ्यात 1-1.5 वर्षानं रोडच आला इथं। रोड आला की पुन्हा मला फोन केला त्यांनी, रोड आला आपल्या शेतात, बरं झालं म्हणलं। मग आम्हाला काय आहे का नाही म्हणल्यावर बरं बघू म्हणले। काय नाही गपचूपच लांपास झाली जमीन। 2.25 कोटी रुपयाला दुसऱ्याला जिंकली। आता आम्हाला काय आहे, आमची जमीन आम्हाला परत मिळावी, नाहीतर मी उद्या नांगर घालणार आहे। मी नांगरतो, माझी जमीन आहे बरोबर। आणि आम्हाला काहीच मोबदला नाही, सगळे मुले बाकीच्यांनी खायचे म्हणल्यावर आवड आहे। असली हलकी जमीन कोण घ्यायला सांगा बरं? 100-150 एकर जमीन घेतली आहे इथं। तुमची 11 एकर, माझी 11 एकर 8 गुंठ घेतलेली आहे। मग कमी दामानं सगळ्या जमिनी गोळा केल्या, 5 मिनिट रोड आला। मग आता ती करोडपती होणार की आम्ही भिकारीच? आम्हाला काहीच नाही, होय म्हणली फक्त, बाकी काय नाही, द्यायला घ्यायला काय नाही। काय मागणी असणार आहे? आता आमची जमीन आम्ही कसतो। त्याने भरपूर मोबदला हाणला ना, मग चौपट हाणला ये, मग आमची जमीन आम्हाला राहू दे। मग आता उद्यापासून नांगर घालतो मी ह्याला, माझी जमीन मला कसू द्या। त्यांनी मोबदला हाणलाय त्यांना बघायची काय होतंय ते। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, उत्तर सोलापूर, कळमण।